पश्चिम बंगाल, आसाम, पॉंडिचेरी, केरळ आणि तमिळनाडू या 5 राज्यांचे निकाल दुपारी 4 वाजता स्पष्ट झालेत। त्यानुसार पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षाच्या राजवटीला भाजपने जोरदार धक्का दिलाय। बंगालमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत विराजमान होईल। आसाममध्येही भाजपने आपला करिश्मा कायम ठेवलाय। इथेही भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार आहे। पॉंडिचेरीचा निकाल देखील भाजपने आपल्या बाजूने फिरवलाय, तर केरळ राखण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळालंय। तामिळनाडूत मात्र विजय थलपतीच्या टीव्हीकेने पहिल्याच प्रयत्नात जोरदार मुसंडी मारत सत्तेला गवसणी घातली आहे। 5ही राज्यांचे सविस्तर निकाल कसे आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये काय झालं ते पाहू। पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यानंतर 2 दशकं काँग्रेसचा वर्चस्व होता। 1970 मध्ये सीपीएम अर्थात कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट आणि सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांचा पगडा होता। 2011 साली पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांनी डाव्यांचा हा गड उद्ध्वस्त करत तृणमूल काँग्रेस या आपल्या पक्षाची सत्ता आणली। या पक्षाने 2011, 2016, 2021च्या विधानसभा निवडणुका अलगदपणे आपल्या खिशात घातल्या होत्या। 2026 मध्ये मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागले। बंगालमधील 293 जागांपैकी तृणमूल काँग्रेसला अवघ्या 89 जागा मिळाल्यात, तर भाजपनं इथं जोरदार मुसंडी मारत 148 हा बहुमताचा आकडा पार करत तब्बल 198 जागा आपल्या खिशात घातल्यात। 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 77 तर तृणमूलने 215 जागा जिंकल्या होत्या। यावेळी ममतांची भाजपनं धूळधाण केली आहे। बंगालच्या निवडणुकीत इतर पक्षाला केवळ 4 जागा जिंकता आल्यात, त्यात काँग्रेसच्या 1 जागेचा देखील समावेश आहे। बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्तेवर आल्याने त्यांच्याकडून पक्ष कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष सुरू आहे। ममता यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता भाजपत गेलेले सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री होतील असं बोललं जातंय। आसाम राज्यात यापूर्वीही भाजपची सत्ता होती, तेथील सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाले। विधानसभेच्या 226 जागांपैकी भाजपने मित्र पक्षासोबत मिळून 99 जागा जिंकल्यात। त्यात भाजपच्या 80, बीओपीएफ 10, एजीपी या पक्षाच्या 9 जागांचा समावेश आहे। इथे काँग्रेस आणि मित्र पक्षाला मिळून 23 जागा मिळाल्यात, त्यात एकट्या काँग्रेसच्या 21 तर आरडी पक्षांच्या 2 जागा आहेत। आसाममध्ये इतरांना अवघ्या 4 जागा मिळालेल्या आहेत। 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 60 तर काँग्रेसने 29 जागा जिंकल्या होत्या। इथे हेमंत बिस्वास हे भाजपचे मुख्यमंत्री होते। पुढेही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। पॉंडिचेरी 30 पैकी 21 जागा भाजप आणि मित्र पक्षाने पटकावल्यात। इथे काँग्रेसला 4 तर अन्य पक्षाला 5 जागा मिळालेल्या आहेत। विद्यमान मुख्यमंत्री एन.आर. रंगास्वामी यांच्या एनआरसी पक्षाची इथे भाजपसोबत युती होती। 21 पैकी भाजपनं 6, एनआरसीनं 13, एआयएडीएमके 1, एलजेके पार्टीनं 1 अशा जागा मिळवलेल्या आहेत। त्यामुळे पॉंडिचेरीत पुन्हा एन.आर. रंगास्वामी मुख्यमंत्री होतील असं दिसतंय। त्यांनी 2011 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा एनआरसी पक्ष स्थापन केला। इकडे केरळमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आपला गड राखलाय। 140 जागांपैकी काँग्रेस आणि मित्र पक्षाने 101 जागांवर विजय संपादित केलेला आहे। त्यामध्ये काँग्रेसच्या 64 जागांचा समावेश आहे। केरळमध्ये बहुमताचा आकडा 71 इतका आहे। या राज्यात भाजपला अवघ्या 3 जागा मिळालेल्या आहेत, पण त्यांनी या राज्यात पहिल्यांदाच आपल्या विजयाचं खातं उघडलंय। 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं ते तामिळनाडूच्या निकालाकडे, कारण इथे भाजप, एआयएडीएमके आणि डीएमके या पक्षाला सर्वात मोठं आव्हान विजय थलपती यांनी उभं केलं होतं। त्यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके पक्षाने या निवडणुकीत सगळ्यांनाच धोबीपछाड दिलाय। विधानसभेच्या 234 जागांपैकी एकट्या टीव्हीकेनं 107 जागा जिंकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। विजय थलपतीनं ही निवडणूक पूर्णतः स्वतंत्र लढवली होती आणि याचा त्यांना फायदा झाल्याचं देखील दिसतंय। माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी आणि विद्यमान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा डीएमके अर्थात द्रविड मुनेत्र कळघम आणि त्यांच्या मित्र पक्षाला केवळ 71 जागा मिळाल्यात। त्यात डीएमके 59, काँग्रेस 5, सीपीआय 2, आयुएमएल 2, सीपीआयएम 1, डीएमडीके 1 आणि व्हीसीके 1 अशा जागा मिळालेल्या आहेत। तर एआयएडीएमके या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पक्षाला आणि मित्र पक्षाला मिळून 57 जागा मिळालेल्या आहेत। त्यात एआयएडीएमकेला 50, पीएमकेला 5, एएमएमकेला 1 आणि भाजपला 0 जागा मिळालेल्या आहेत। म्हणजेच तमिळनाडूत भाजप खातंही उघडू शकलेली नाहीये। तमिळनाडूत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे। अशा प्रकारे 5ही राज्यांचे निकाल लागलेले आहेत। बाकी या संपूर्ण निकालाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।